कोल्हापुरातील कमल पिल्ले बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं रक्षाबंधनाचं औचित्य साधून शाहू स्मारक भवनमध्ये कार्यक्रम घेण्यात आला. ट्रस्टच्या विश्वस्त दीपाली मल्ली यांनी ट्रस्टच्या स्थापनेची पार्श्वभूमी विशद केली. गोरगरीब गरजू महिलांना आर्थिक मदत करण्याबरोबरच त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी ट्रस्टचं काम सुरू असल्याचं दीपाली मल्ली यांनी सांगितलं. ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश मल्ली यांनी उपस्थितांचं स्वागत करत कार्यक्रमाचा आढावा घेतला. त्यानंतर ट्रस्टच्या सभासद झालेल्या महिलांना पेन्शन वाटप आणि साडी वाटप करण्यात आली. या कार्यक्रमात 210 महिलांना पेन्शन वाटप करण्यात आलं. त्यामध्ये उचगाव, कसबा बावडा, रमणमळा, कागल, कळंबा, वाणानगर, बाचणी अशा विविध ठिकाणच्या महिलांचा समावेश होता. आजपर्यंत 1500 महिलांना पेन्शन वाटप केल्याचं अध्यक्ष सुरेश मल्ली यांनी सांगितलं. हेमंत साळुंखे, चंदाताई बेलेकर, गणेश जाधव यांच्या हस्ते पेन्शन वाटप झालं. ट्रस्टच्या या उपक्रमामुळे अनेक गरजू आणि निराधार महिलांना मायेचा आधार मिळालाय. त्यातून या महिला निश्चितच स्वावलंबी बनतील असा विश्वास हेमंत साळुंखे आणि चंदाताई बेलेकर यांनी व्यक्त केला. यापुढे सुद्धा अशा पद्धतीनं कार्यक्रम घेणार असल्याचं ट्रस्टच्या वतीनं सांगण्यात आलं. या कार्यक्रमाचं संयोजन दत्तात्रय पाटील, नेताजी देशमुख, सागर पाटील, प्रिया पाटील, विजय शेळके, दौलत पाटील, राहुल मगर, मायकल अंताव यांनी केलं. यावेळी महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या.